नमस्कार. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नवीन बाबा, नवीन भामटा समोर. आता पोलीस कटोडीमध्ये आहे आणि ह्या भामट्या बाबामुळं असे काही हे भामटे लोक यामुळे जे खरोखर धार्मिक आचार प्रसार करतात, धार्मिकरित्या लोकांना प्रवचन म्हणा, मार्गदर्शन म्हणा, लोकांना प्रबोधन म्हणा हे करण्याचं काम करतात, त्यांचं मार्केट डाऊन होते ह्या भामट्यामुळं. पहिला महाराष्ट्रामधला अव्वल भामटा अशोक खरात आणि आता मनोहर भोसले मामा. आता हा मनोहर भोसले आणि अशोक खरात यांच्या दोघांच्या मध्ये साम्य काय की दोघे धार्मिक पूजा, अमावस्या पौर्णिमेला पूजा, जादूटोणा, भूत उतरवणं हे सगळ्या गोष्टी साम्य. दुसरी गोष्ट साम्य, दोघेही महिलेवरती लैंगिक अत्याचाराचे गुन्हे अशोक खरातवरती पण ह्या भामट्यावरती पण, हे दुसरं साम्य. तिसरं साम्य प्रचंड माया, अशोक खरात पण 0 पासन हिरो, हजारो कोटीची माया. आणि हा ज्याला बाळूमामा प्रसन्न होते असा म्हणायचा मनोहर भोसले सेम प्रकरण, जो बोंबील विकायचा. एक बोंबील विकणारा व्यक्ती महाराज झाला, बाबा झाला आणि आता करमाळ्यामध्ये 27 एकर वरती मठ आहे. असे वेगवेगळ्या ठिकाणी 3-4 ठिकाणी मठ आहेत, त्यामध्ये करमाळ्यामध्ये एक आहे. मुंबईला दरबार भरवायचा 5 स्टार हॉटेलला 50,000 रुपये फी. पौर्णिमा अमावस्याला त्यांच्या ज्या करमाळ्याच्या मठामध्ये दरबार भरवायचा 11,000 फी. मला एक गोष्ट कळत नाही, यामध्ये एवढे लोक कसे पागल असू शकतात? ह्या अशा भामट्या लोकांवरती विश्वास. आता हा मनोहर म्हणणारा भामटा हा तर दरबारामध्ये कॅन्सर बरा करायचा, ऑपरेशन अमुक तमुक क्यू छू क्यू. अरे या कॅन्सरच्या ह्याच्यावरती अनेक वर्षानुवर्ष, शेकडो वर्षापासून रिसर्च चालू आहे. अजून त्याच्यावरती ठाम आणि बरं होणार असं प्रबंध जे काय म्हणतो आपण ते औषध नाहीये. आणि हा मंत्र टाकून कॅन्सर बरा करायचा, हे भामटेगिरी करत असताना लोकांच्या लक्षात कसं येत नाही, हा मोठा प्रश्न आहे. आणि अशा भामट्यांच्या जाळ्यामध्ये पडणं म्हणजे जे जाळ्यामध्ये अडकणारे हे किती पागल असतील किंवा किती अल्प बुद्धीचे असतील हेही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता महाराष्ट्रामध्ये हे दोघं चर्चेमध्ये आलेत, असे किती भामटे आहेत सांगणं सध्या तरी कठीण आहे. म्हणून ह्या कोणत्याही बंधुगिरी करणाऱ्या भामट्यापासून सावध राहा आणि जे काही ते दावा करत असतील किंवा ज्या काही गोष्टी सांगत असतील ते ऐकून घ्या, त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन लगेच करू नका. कारण यामध्ये फक्त आणि फक्त तुम्ही अडकण्याचा एकच म्हणजे पर्याय राहतो आणि तुम्ही अडकले की बाहेर निघू शकत नाही.